बारामतीमध्ये युगेंद्र पवारांचे फिक्स आमदाराचे बॅनर लागले। शहरात भावी नव्हे तर फिक्स आमदार या आशयाचे बॅनर लागलेत। त्यामुळे बारामतीमध्ये पुन्हा नव्या दाराबद्दलच्या नव्या बॅनरची चर्चा सुरू झाली। पवारांच्या बारामतीत बॅनर वार। युगेंद्र पवार भावी नव्हे फिक्स आमदार। बॅनरबाजीतून अजितदादांना डिवचण्याचा प्रयत्न। लोकसभेप्रमाणे बारामती विधानसभेची निवडणूक ही लक्षवेधी होण्याचे संकेत मिळू लागले। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याकडून आव्हान देण्याची तयारी सुरू झाली। युगेंद्र पवार हे भावी आमदार नाही तर फिक्स आमदार असे बॅनर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावले। युगेंद्र पवार हे बारामतीकरांच्या मनातले आमदार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला। युगेंद्र दादाच हे पुढील विधानसभेसाठी उमेदवार असावेत, त्यामुळे आमच्या मनातील आमदार हे युगेंद्र दादाच आहेत। पवार साहेबांनी उमेदवारी दिली तर नक्कीच मोठ्या मताधिक्याने निवडून येतील युगेंद्र दादा, याची आम्हाला खात्री आहे। युगेंद्र पवारांचं बारामतीच्या विकासात योगदान काय असा सवाल राष्ट्रवादीकडून उपस्थित केला होता। युगेंद्र पवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाल्याचा टोला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लगावलाय। येणाऱ्या काळामध्ये अजितदादाचाच इथं पॅटर्न चालणार आहे। अजितदादा हे विकास पुरुष आहेत। आता तुम्ही तालुक्यात दौरे करताय ना, ती खऱ्या अर्थाने तुम्ही दादाने केलेला विकास बघायचा आता हे असं मला वाटतंय। आणि त्या विकासावर तुम्ही तुमचं आमदारकीचं फिक्स आहे म्हणून फिरताय, ही मला वाटतंय त्यांना कळलं पाहिजे। युगेंद्र पवार हे नाव कधी बारामतीतल्या नागरिकांनी किंवा इतर कोणी कधी ऐकलेलं नाही। त्यांचं कार्य काय हे सध्या बारामतीलाच माहीत नाही। ते अनेक दौरे करत आहेत सध्या बारामतीसाठी, गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत आहे। प्रत्येकाला वाटतं गुडघ्याला बाशिंग बांधलं म्हणजे आता आपण नवरदेवच झालेलो आहे। इंदापूरच्या आमदारकीवरून जुंपली आहे। इंदापूरमध्ये आमदारकीवरून बॅनरवार शिगेला पोहोचलाय। असं असतानाच आता बॅनरवारचं लोण बारामतीत आलंय। सामना बारामतीत होणार असला तरी त्याची चर्चा महाराष्ट्रात होणार हे मात्र नक्की। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।